गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो होतो आणि गावाकडची सकाळ काहीशी अशी असते. एवढी थंडी होती ना, दिवस एवढा वरती आला होता तरी काय सांगायचं. मग शेक केलेला होता, शेकोटीपाशी मी शेकत बसले थोडा वेळ. चहा वगैरे घेतलेला होता. आता स्वयंपाकाला लागायचं होतं. मी शेकत होते तोपर्यंत ना सासूबाईंनी हे वांगे तोडून आणले होते मोठे मोठे. म्हटलं चला चुलीमध्ये याचं भरीत करून घेऊया. त्याच्यासाठी मला चूल पेटवायची होती. चुलीमध्ये हार पडला पाहिजे, नंतर ते वांगे भाजायचे. माझे चूल पेटवण्याचेच प्रयत्न चालू होते, पण बऱ्याच प्रयत्नानंतर मला यश आलं, कारण ती लवकर चूल पेटतच नव्हती. रोज सासूबाईच पेटवतात, पण आज काही केल्याने मला ना चूल पेटत नव्हती. नेहमी पेटते, पण आज काय माहिती काय झालं. आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या घाल म्हटल्या सासूबाई. प्लॅस्टिकच्या पिशवीने पटकन पेटून जाईल त्याच्यावरती पडल्यावरती. तेही ट्राय केलं, पण तरी बी काय पेटलीच नाही. मग काय भरपूर प्रयत्न केल्यानंतर मला चूल पेटवण्यामध्ये फायनली यश आलं होतं. मग चूल पेटवून दिली आणि मी गेले होते हिरव्या मिरच्या आणायला. आमच्या मिरचीला मिरच्या आहेत का नाही बघायला. सासूबाई पण वरती कोणाला आवाज देत होत्या काय माहिती, काहीतरी चाललं होतं त्यांचं उठलं की लगेच शेतीचे कामं चालू होतात, कारण घराला लागून वरतीच लगेच शेत आहे. त्यामुळं काय चहा घेतला की लगेच घरातलं करायला कोणीतरी असेल ना की मग मी घरातलं करून घेते. आणि त्यांचं सुरू होतं शेतातलं, कुठं पाणी द्यायचं, कुठं खुरपायचं, कुठं काय. पूर्ण दिवसभराचं नियोजन सकाळी सकाळीच असतं त्यांचं. इथं ना एकच मिरचीचं झाड आहे वांग्यांमध्ये. म्हटलं चला त्याला मिरच्या निघल्या ना, 10-12 जरी मिरच्या निघल्या तरी पण काम होऊन जाईल. पण काय त्याला एवढ्या मिरच्या निघल्याच नाही. त्याला लई 2-4 मिरच्या निघाल्या आणि त्या पण मोठ्या मोठ्या होत्या. अशा ह्या तिखट मिरची नाही आहे ही. ह्यावेळेस ना मिरच्या लावल्याच नाही आम्ही, नाही तर दरवर्षी भरपूर साऱ्या मिरच्या असतात घरगुती. मग काय मिरची नव्हतीच. मग गेले शेजारच्या शेतामध्ये, त्यांच्या इथं भरपूर साऱ्या मिरच्या आहेत. शेजारी म्हणजे कोण, माझी जाऊच आहे. त्यांच्या शेतामध्ये गेले आणि मला जेवढ्या लागत होत्या तेवढ्या मी मिरच्या घेऊन आले भरितासाठी. वांग्याच्या भरितामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकला ना त्याची टेस्ट एक नंबर लागते. जेवढी टेस्ट हिरवी मिरची लागते तेवढी लाल तिखटाने काही लागत नाही. त्यामुळेच मी हिरव्या मिरच्या घेऊन आले. तिथं पण एवढ्या नव्हत्या, कवळ्याच होत्या, पण मला लागतच होत्या तर घेऊन आले. गुरुवारचा बाजार होता, म्हटलं मग नंतर बाजारातून आणता येतील, आजचं तर भागून जाईल ना. मग मी मिरच्या घेऊन आले. माझी ही सगळी प्रोसेस चालू असताना तोपर्यंत ना चुलीमध्ये हार पडला होता आणि सासूबाईंनी वांगे भाजून ठेवले होते. त्या बोलल्या आता मी भाजून ठेवले, तू बघ ते किडके आहेत का नाही. तोपर्यंत मी सगळं सामान गोळा करत होते. मिरच्या घेतल्या, त्यानंतर मला घ्यायची होती कोथिंबीर आणि बस एवढंच. आणि आंघोळही झाली नव्हती अजून. मी बिना आंघोळीची जिकडून तिकडे फिरत होते. म्हटलं भाजीची तयारी करून घ्यावा, मग नंतर आंघोळ करायला जावा. पण तोपर्यंत सासूबाईंनी मस्त वांगे भाजून ठेवले होते, त्यामुळे त्याचं काही शूट घेताच आलं नाही. माझं शेतामध्ये सकाळ सकाळ नुसतं फिरायचं, इकडून तिकडं फेरफटका मारायचा. आमचा कॅमेरामन थोडासा नवीन आहे, त्याला काही एवढं शूट घ्यायला जमत नाही. त्यामुळे कधी तो मला घेतो, कधी घेत नाही, कधी माझी मुंडकं निघतं, कधी निघतच नाही, असं होऊन जातं त्याचं. फायनली मी सगळं सामान घेऊन आले आणि आंघोळीला गेले. आंघोळ करून आल्याच्या नंतर मग मी ना हे वांग्याचे व्यवस्थित चेक केले, त्याच्यामध्ये आळी आहे का नाही. त्याच्यातले 2-3 वांगे किडके पण निघाले. त्यानंतर केला लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला. त्यानंतर चूल पेटून त्याच्यावरती छान पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल ठेवलं. आता हे तेल ना त्या दिवशी चिप्स तळले होते त्याचं तेल होतं, मग मी तेच यूज केलं. त्यानंतर जाळ लावला आणि मस्तपैकी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये टाकून दिला. त्यानंतर टाकलं हे वांगे, चेक केलेले वांगे, त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात. आणि कांद्याची पात ना भरतामध्ये एक नंबर लागते, नक्की टाकत जा, खूप छान लागते. त्यानंतर थोडीशी आणि इथं अशा प्रकारे माझं ताट रेडी होतं. चला या जेवायला.